नमस्कार प्रेक्षको, रोखोकवर आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकवलेला भाजीपाला आणि फळं आता थेट ग्राहकाच्या दारी म्हणजे तुमच्या आमच्या घरी येणार आहेत. म्हणजे सीधा घर पे आता है ना, तसंच अगदी ताजी ताजी स्वस्त भाजी आणि त्याकरता कायद्यात सुधारणा करण्याची तयारी राज्य सरकारनं चालवली आहे. कांदा, बटाटा, भाजीपाला, फळं यासारख्या जीवनावश्यक वस्तू विकण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, तिथले व्यापारी, तिथले दलाल, आडते यांचा अडसर दूर करण्याचा अत्यंत महत्वाकांक्षी आणि महत्वपूर्ण निर्णय आज सरकारनं घेतलेला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा आणि ग्राहकाचा थेट फायदा होईल असं सरकारतर्फे सांगितलं जात आहे. पण खरंच यामुळे त्यांचा फायदा होणार आहे का? कृषी उत्पन्न बाजार समित्या मोडीत काढण्याचा हा निर्णय सरकार का घेत आहे? काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचं वर्चस्व बाजार समित्यांवर आहे, ते मोडून काढण्यासाठी भाजप सरकार ही पावलं उचलतंय का? केंद्र सरकारचा हा निर्णय घेण्यासाठी एवढा आग्रही का आहे? ज्या राज्यांनी केंद्रांच्या सूचनेनुसार कायद्यात बदल केले त्यांचं नुकसान झालंय का? या निर्णयामुळे माथाडी कामगारांचा रोजगार बुडणार आहे का? या निर्णयाला माथाड्यांनी केलेल्या विरोधाला सरकार कशा प्रकारे तोंड देणार आहे? मध्यस्थांची मदत न घेता शेतकऱ्यांनी पिकवलेला सगळा माल थेट ग्राहकापर्यंत विकणं खरोखरच आजच्या या परिस्थितीत शक्य आहे का? हा माल विकला गेला नाही तर साठवणुकीची काय अवस्था असेल? शेतकरी आणि थेट ग्राहक यांच्यातल्या सौद्यात काही अडचणी आल्या तर पणन खातं त्याच्यावर नियंत्रण कसं ठेवणार? आज मी तिला प्रेक्षको, आपल्याकडे जवळपास 350 कृषी उत्पन्न बाजार समित्या, 40,000 आडते आहेत. या सगळ्या व्यवहारात पारदर्शीपणा आणणार कसा? या बाजार समित्यांचं कार्यक्षेत्र कमी करून सरकार नेमकं काय साधणार आहे? यातून जी आडत आणि उपकर वगळला जाईल त्याचा फायदा थेट ग्राहकापर्यंत पोहोचणार आहे का? कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं खासगीकरण करण्याचा हा डाव आहे असं जे बोललं जातंय त्या तथ्य आहे का? कागदावर ही योजना शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असल्याचं सांगितलं जात आहे, पण यातून खरंच लहान शेतकऱ्यांचं भलं होणार आहे का? लहान शेतकरी आपल्या शेतात पिकवलेला माल विकण्यासाठी थेट पुण्या मुंबई सारख्या शहरात येऊ शकतो का? त्याला माल वाहतूकदारांची मदत लागणार नाही का? आता माल वाहतूकदार हा काही स्वतः विक्रेता नसतो, मग तो जागोजागी हा माल विकण्यासाठी इतर मध्यस्थांची मदत घेणार नाही कशावरून? आणि मग जर अशी मध्यस्थ घेतली तर मग एक नवीन साखळी व्यवस्था निर्माण कशावरून होणार नाही? थेट विक्रीसाठीचं जाळं गावागावातल्या शेतकऱ्यांना मग उभं करता येईल का? आणि अडतेच नसतील तर मग शेतकरी आपल्या घरातल्या अडीनडीसाठी, घरातल्या कार्यासाठी किंवा बी बियाणांसाठी ऍडव्हान्स रक्कम कुणाकडून आणि कशा घेतील? मध्यस्थ कमी करण्याच्या नावाखाली मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांच्या फायद्यासाठी ही योजना आणली जाते का? शहरांमध्ये मोठी सुपर मार्केट, साखळी चालवणाऱ्या खासगी कंपन्यांच्या हितासाठीच हे सरकार निर्णय घेत आहे का? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात स्वस्त भाजी तुमच्या दारी. स्वस्त भाजी तुमच्या दारी. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. स्वस्त भाजी लवकरच ग्राहकांच्या दारी. ग्राहकांना मिळणार ताजी भाजी आणि फळे. जीवनावश्यक वस्तूंची ग्राहकांना थेट विक्री. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची थेट शहरात विक्री करण्यासाठी राज्य सरकार लवकरच कायद्यात बदल करणार आहे. कांदा, बटाटा, भाजीपाला, फळे यासारख्या जीवनावश्यक वस्तू कृषी उत्पन्न बाजार समितीत पाठवण्याऐवजी त्यांची थेट विक्री करण्याचा अधिकार शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांकडून आणि दलालांकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक दूर करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचं समजतंय. नव्या बदलानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीचं कार्यक्षेत्रही कमी करण्यात येणार आहे. तालुक्याऐवजी केवळ बाजार समितीचं क्षेत्रच फक्त समितीच्या नियंत्रणाखाली असणार आहे. आडत आणि उपकर यासारख्या करातूनही शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. कायद्यात सुधारणा करण्यासाठी पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडलं जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या निर्णयामुळे शेतकरी आणि ग्राहकांचाही फायदा होणार आहे. मात्र माथाडी कामगारांच्या रोजीरोटीचं काय? कृषी उत्पन्न बाजार समितीचं खासगीकरण करण्याचा हा डाव आहे का? आणि यामुळे खरंच भाजीपाला आणि फळं ग्राहकांना स्वस्तात मिळतील का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. स्वस्त भाजी तुमच्या दारी या विषयावरचा हा रिपोर्ट आपण पाहिलात. आणि आपल्या महिन्याचं बजेट घरी करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट असते, सर्वात महत्त्वाचा आयटम असतो ते आपण रोज खरेदी केलेली आणि घासाघीस करून खरेदी केलेली भाजी. मग ती चांगली आहे का, ती स्वस्त आहे का, ती ताजी आहे का, हा घोर सगळ्याच गृहिणींना असतो. परंतु आज सरकारनं त्याच्यावर उपाय काढला आणि तो म्हणजे शेतात पिकवलेला माल थेट तुमच्या घरात 10 रुपयाला मिळणारी जुडी आपल्या ताटात पडेपर्यंत 25-30 रुपयाची झाली असते. ही नेमकी कशी असते याच्यावर
सरकारनं हा उपाय शोधलाय का, यासारख्या प्रश्नाचा विचार करण्याकरता आज आपण बोललेलो आहे थेट पणन आणि सहकार मंत्री चंद्रकांत पाटील. चंद्रकांत पाटील आपल्या बरोबर. चंद्रकांतजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत व्यापारी प्रतिनिधी संजय पानसरे देखील आपल्या बरोबर आहेत. संजयजी, आपलं स्वागत. अमोल गोरे हे भाजीपाला उत्पादक आहेत, नाशिकमधून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. आणि नानासाहेब पाटील, नाफेडचे अध्यक्ष, लासलगाव बाजार समितीचे अध्यक्ष आणि संचालक नाफेडचे, हे नाशिकमधून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. या चौघांचे स्वागत. आणि काही क्षणात आपल्या सोबत माजी पणन आणि सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील असणार आहेत. या आजच्या सरकारच्या हा जो निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि त्याच्या संदर्भात अध्यादेश जो निघणार आहे किंवा येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात त्या संदर्भात कायदा पारित केला जाणार आहे, त्याच्या दोन बाजू आहेत. त्यातला जो पहिला मुद्दा आहे जो आपण चर्चेला आता घेतोय, तो मुद्दा आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो मुद्दा आहे शेतीमालाच्या थेट विक्रीचा फायदा कुणाला होणार. शेतीमालाच्या थेट विक्रीचा फायदा कुणाला होणार. आपण थेट जाऊया चंद्रकांत पाटील साहेब यांच्याकडे. पाटील साहेब, सरकारने नेमका हा निर्णय घ्यायचा आणि या संदर्भात पावसाळी अधिवेशनात कायदा करायचा निर्णय का घेतला, याच्या मागे कोणाचं हित आपल्या डोळ्यासमोर आहे. चंद्रकांत पाटील साहेब. मुळात पहिल्या प्रश्नाचं थेट उत्तर असं आहे की याचा फायदा शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना होणार आहे. दुसरा जो मुद्दा आहे की हे कोणाच्या फायद्यासाठी आपण करतो, तर मी आता म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्याच्या आणि ग्राहकाच्या. पण मुळात ह्या सरकारमध्येच हा निर्णय होतो असं नाही. 2010 साली केंद्राने हा आग्रह धरला होता की भाजी आणि फळं तुम्ही नियमनातून बाहेर काढली पाहिजे. याच्यावर विरोध झाल्यानंतर एक कमिटी नेमली गेली. ज्या कमिटीचे अध्यक्ष, ऑल इंडिया कमिटीचे अध्यक्ष त्यावेळेचे पणन मंत्री हर्षवर्धन पाटीलच होते. हर्षवर्धन पाटलांनी 2013 साली त्या कमिटीचा रिपोर्ट जो दिला, त्या कमिटीच्या रिपोर्टमध्ये त्यांनी ही सूचना मांडली की भाजी आणि फळं नियमनाच्या बाहेर काढली पाहिजेत, अडत हळूहळू कमी करत गेलं पाहिजे, त्यांनी मांडलं. त्यावेळेला काँग्रेसचं सरकार असताना जो विरोध झाला माथाडींचा आणि व्यापाऱ्यांचा, त्या विरोधापुढे सरकार नमलं आणि त्यांनी हा अतिशय चांगला, त्यांनीच खरं म्हणजे चर्चा करून देशभरातल्या सगळ्या त्या राज्यांच्या पणन मंत्र्यांच्या कमिटीमध्ये चर्चा करून घेतलेला निर्णय त्यांना मागे घ्यावा लागला. आणि त्यामुळे आज नव्याने आम्ही काहीतरी प्रायव्हेट मार्केटच्या संरक्षणासाठी करतो वगैरे असं नाही. हा निर्णय हा 2010 पासूनचा प्रलंबित निर्णय आहे. 2010 पासूनचा प्रलंबित निर्णय. हा निर्णयाची सुरुवात ज्यांच्या काळात झाली होती ते माजी सहकार आणि पणन मंत्री आपल्या सोबत आहेत. हर्षवर्धन पाटील साहेब, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्या सोबत संजय पानसरे, व्यापारी प्रतिनिधी, नानासाहेब पाटील, नाफेडचे अध्यक्ष, आणि अमोल गोरे, भाजीपाला उत्पादक, हे देखील आहेत. आपण चर्चा करतोय ती स्वस्त भाजी तुमच्या दारी. या सरकारने या पावसाळी अधिवेशनामध्ये कायदा करून, एपीएमसी कायद्यात सुधारणा करून ग्राहकांना थेट भाजीपाला शेतकऱ्यांना विकता येईल अशा स्वरूपाचा, फळं विकता येईल अशा स्वरूपाचा एक संपूर्ण डाव नवीन मांडला, एक संपूर्ण रचना आपल्या समोर आणतायत. हर्षवर्धन पाटील साहेब, आपल्याकडे साधारणतः 350 कृषी उत्पन्न बाजार समित्या, एक मला वाटतं 10 ते 15 प्रादेशिक बाजार समित्या आणि मुंबईसारखं मोठं एक कृषी उत्पन्न बाजार समिती, या सगळ्या व्यवहारामध्ये जवळपास 40,000 अडते आहेत की ज्या अडत्यांच्या मार्फत हा व्यवहार केला जातो. हे एका बाजूला आहे. तर दुसऱ्या बाजूला 2 आणि 4 रुपये किलोनी हे अडते विकत घेतात आणि आमच्या ताटात ती भाजी पडत असताना ती 20 रुपये किंवा 30 रुपये किलोनी पडते. मला सांगा, या सगळ्यावर चाप लावण्याकरता आपल्याच काळामध्ये याची सुरुवात झाली होती आणि अडत्यांना चाप कसा लावता येईल याच्याकरता आपणच सुरुवात केली होती. परंतु त्या काळात माथाडी कामगारांच्या संघटनेनी किंवा आपले जे सहयोगी पक्ष आहेत त्यांनी याला विरोध केला होता का? आपण हा निर्णय त्यावेळी घेऊ शकला नव्हतात का? आणि जर सरकार असा आता निर्णय घेत आहे तर आपण भाजप आणि शिवसेना सरकारचं स्वागत करणार का? हर्षवर्धन पाटील. नाही, मला वाटतं बरं झालं आपण हा एक महत्त्वाचा विषय आज चर्चेला घेतलेला आहे आणि सहकार मंत्री महोदय दादा पण इथं उपस्थित आहेत. एक मी त्यांचं आता स्टेटमेंट ऐकत होतो की 2010लाच या संदर्भामधली चर्चा झाली होती. ही गोष्ट खरी आहे आणि मी राज्याचा पणन मंत्री म्हणून त्यावेळेस ह्या गोष्टींना विरोध केला होता. ते 2 कारणाकरता केला होता. पहिलं कारण असं आहे की आजही आपण शेतकऱ्यांना स्वतःची भाजीपाला किंवा फळं ही डायरेक्ट ते आजही विकू शकतात, त्याला कोणाचंही बंधन नाही. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जे आडते आहेत की जे आडते हे माल खरेदी करतात
त्यांच्यामार्फत तो माल बाजारामध्ये जातो, ही वस्तुस्थिती आहे. आत्ता आपण सांगितलं इथं, एक गोष्ट खरी आहे की कोणताही निर्णय जर शेतकऱ्यांच्या फायद्याचा असेल आणि शेतकऱ्यांना त्याचा जर फायदा होत असेल तर चंद्रकांत दादा, मी निर्णयाचं स्वागत करेल. शेवटी आपण सर्वजण बसलोय हे शेतकऱ्यांच्या फायद्याकरता बसलेलो, इथं हा एक भाग झाला. आता दुसरा मुद्दा असा आहे की उद्या एखाद्या बाजार समितीमध्ये एखादी भाजी किंवा फळं जर अमुक किमतीला एखादा आडत्या किंवा एखादा व्यापारी विकत घेत असेल आणि तो जर ग्राहकाला 5 पट 10 पटीने विकत असेल तर त्याच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा शेतकऱ्याचा काय दोष आहे? त्याच्यामध्ये दोष आहे ती यंत्रणा आपल्याला सुधारित करावं लागेल असं मला वाटतं. चंद्रकांत दादा, आपण याच्यामध्ये ह्या चर्चेच्या माध्यमातून काय मूलभूत प्रश्न आता निर्माण झालेले आहेत. कोणाच्या दबावाला बळी पडून सरकारने निर्णय मागे घेतला वगैरे ही वस्तुस्थिती नाहीये, परंतु आपण दुसरी बाजू बघण्याची आवश्यकता आहे की आज आपल्या महाराष्ट्रामधल्या 345 कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणि ज्या काही 8-10 प्रादेशिक बाजार समिती आहेत, आज आपली प्रचलित व्यवस्था काय की शेतकरी माल बाजार समितीमध्ये आणतो, तिथं आपल्याच कृषी पणन मंडळाच्या कायद्याप्रमाणे आपण त्या लायसन देतो. ते आडते असतील कोणी त्यांना आपण लायसन देतो आणि त्याची जबाबदारी काय आहे? समजा उद्या मी लायसन घेतलं आडत्याचं, माझी जबाबदारी काय की आलेला प्रत्येक माल माझ्या आडतीला हा मला खरेदीच करावा लागतो, कारण त्या लायसनमध्ये तशी अट आहे. एक, त्याचं पेमेंट मला म्हणजे जो कोणी आडते असेल त्याला तो शेतकऱ्याला द्यावं लागतं, हा दुसरा भाग. आणि तिसरा भाग असा आहे की त्यांनी तो माल कसा विल्हेवाट लावायची ती त्याची जबाबदारी आहे. आता ही आपली पहिली प्रचलित व्यवस्था आहे. आता आपण काय करायला निघालोय की डायरेक्ट आता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माल न आणता शेतकरी डायरेक्ट माल विकू शकतो, फळं विकू शकतात डायरेक्ट. ही गोष्ट खरी आहे, हे मॉडेल ॲक्टमध्येच या बाबतीतली चर्चा झाली होती. पण प्रश्न आता असा होणार आहे की ती दुसरी यंत्रणा आपल्याकडे सक्षम आहे का, त्याची पहिल्यांदा मंत्री महोदय आपण व्यवस्था करावी, हा माझी एक पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? उद्या त्यांनी जर समजा भाजीपाला, ठीक आहे भाजीपाला कदाचित त्याचं पर्सेंटेज कमी आहे, परंतु फळांचं पर्सेंटेज मंत्री महोदय खूप मोठं आहे. कारण आपल्याकडे डाळिंब आहे, आपल्याकडे केळी आहेत, आपल्याकडे द्राक्ष आहेत, आपल्याकडे इतर पण फळं पिकं आहेत. कारण महाराष्ट्रामध्ये रोजगार हमीशी निगडीत डॉक्टर उदयजी आपण लिंकअप केलं होतं की हॉर्टिकल्चर EGS आपण आणलं होतं आणि त्यामुळं 10 लाख हेक्टरवरती हॉर्टिकल्चर वाढलं महाराष्ट्रामध्ये. आणि एक काळ असा होता की एखाद्या पेशंटला कुठेतरी एखादी मोसंबी घ्यायची म्हणलं तर आपल्याला मिळत नव्हती. आता फुटपाथवर सुद्धा तुम्हाला फळं पाहायला मिळतात. म्हणजे ही क्रांती झालेली आहे. मग आता ह्या नाशवंत मालाची विक्रीची व्यवस्था पणन विभाग कसं करणार आहे याची एक स्पष्टता मला असं वाटतं. हर्षवर्धन, तुम्ही 3 मुद्दे उपस्थित केले, त्या सगळ्या मुद्द्यांवर मी चंद्रकांत दादा पाटील उत्तर देतील, परंतु तुमचा जो मुद्दा ज्याच्यावर स्पष्टीकरण घेणं आवश्यक आहे, मग आपण दादांकडे जाऊ. ते म्हणजे तुम्ही म्हणताय की आताही डायरेक्ट विकता येतं की, मला सांगा किती शेतकरी विकता येतो, किती टक्के माल डायरेक्ट येतोय मला सांगा? 5%, 10%, 2%, किती टक्के येतोय? आपला काय अनुभव आहे? नाही, टक्केवारी आता उदयजी अशी डायरेक्टली आपल्याला आता सांगता येणार नाही, परंतु एक गोष्ट आहे की बराचसा भाजीपाला हा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये येतो आणि तिथून तो मुंबईमध्ये डिस्ट्रीब्यूट केला जातो. ही आता आपली प्रचलित व्यवस्था आहे. पूर्वी आपल्याकडे क्रॉपर मार्केट होतं, महात्मा फुले मंडई मार्केट होतं आपलं, ते आपण शिफ्ट केलं आणि बाहेर आणलं त्या काळामध्ये. का तर ट्रॅफिक जाम व्हायचं, या सगळ्या भाजीपाल्यांच्या गाड्या जर मुंबई शहरामध्ये आल्या तर जाम व्हायचं आणि म्हणून आपण मार्केट कमिटी शिफ्ट केली बाहेर आपण त्या काळामध्ये. आता तिथून हा सगळा माल जातो. आता ती जी चेन आहे, मला असं वाटतं एक दलाल, दुसरा दलाल, तिसरा दलाल आणि विक्री करणारा हा 5वा दलाल, मला वाटतं ही दलाली बंद करण्याच्या दृष्टीनं मंत्री महोदय आपल्याला मार्ग काढावाच लागणार आहे. काय कठोर निर्णय चंद्रकांत पाटील त्यांनी 3 मुद्दे मांडलेले आहेत. स्पष्ट मत असं आहे चंद्रकांत पाटील बाजार समित्या चंद्रकांत पाटील त्यांनी 3 मुद्दे मांडले. विभागाचं नेमकं काय असणार, याची जबाबदारी नेमकं शासन काय घेणार आहे? चंद्रकांत पाटील. मी या विषयात स्पष्ट करू इच्छितो की याच्यात मार्केट कमिटी समाप्त होणारच नाहीये, पण एक ऑप्शन तयार होईल. आज काय झालं की माननीय हर्षवर्धन पाटील जे म्हणतायत ते बरोबर नाही. आजच्या रचनेमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच माल विकावा लागतो. बाहेर माल विकला तर त्याच्यावर ॲक्शन होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे लोक गाड्या अडवतात, कारण ते बरोबर आहे, कारण तसा नियम आहे. जेव्हा आपण फळं आणि भाज्या ह्या नियमनातून बाहेर काढू त्यावेळेला त्याला एक ऑप्शन तयार होईल.
आणि तो ऑप्शन तयार झाल्यानंतर त्याला जर तो योग्य वाटला तर तो फॉलो करेल. अदरवाईज त्याला कृषी उत्पन्न बाजार समिती हे आहे क्षेत्र. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करत नाही होत आपण. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर थेट विक्री करायची असेल तर त्याची जबाबदारी शेतकऱ्याची राहणार. शेतकरी त्याच्यावर नियमन करताच येणार नाही, कारण तुम्ही कुठे कुठे नियमन करणार. मुंबईसारख्या शहरामध्ये, पुणेसारख्या शहरामध्ये तो कुठे विकतो, कोणाला विकतो, त्याच्या काट्यामध्ये म्हणजे वजनामध्ये खोट आली का, त्याचे पैसे मिळणार का, याच्यावर नियंत्रण करणं अशक्य आहे. पण आज शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जाऊन विकण्याचं आम्हाला जे कंपल्शन आहे त्यातून आम्हाला बाहेर काढा. आम्हाला आणखीन एक ऑप्शन मिळू द्या. तो ऑप्शन नसल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार चंद्रकांत दादा, समिती पडेल किमतीला चंद्रकांत दादा, घेतला जातो. एक थेट सवाल आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती संपवण्याचा विषयच नाहीये. चंद्रकांत दादा, एक थेट सवाल आहे जो माझ्या फेसबुकवर आता अनेक ग्रामीण भागातल्या तरुणांनी मांडलेला आहे. त्याचं उत्तर पाहिजे की या बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समित्यावर काँग्रेस किंवा एनसीपीच्या कार्यकर्त्यांचं किंवा त्यांच्या हितचिंतकांचं, सहानुभूतीदारांचं वर्चस्व आहे. ते वर्चस्व आपल्याला मोडीत काढायचं आहे. त्याला एक ग्रामीण भागामध्ये सशक्त पर्याय उभा करायचा आहे, म्हणून हा निर्णय घेतला गेलाय. नथिंग रॉंग पॉलिटिकली, पण तो निर्णय असेल तर असं सांगा फक्त. नाही, मी अतिशय प्रांजळपणे हे मांडलेलं आहे आणि ती वस्तुस्थिती आहे की कृषी उत्पन्न बाजार समित्या संपवण्याचा यातला हेतूच नाहीये. तो हेतू असता तर कृषी उत्पन्न बाजार समित्या बळकट करण्यासाठी मदत आपण केली नसती. आज महाराष्ट्रातल्या 82 कृषी उत्पन्न बाजार समित्या अशा आहेत की ज्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची बांधकामं व्हावी यासाठी 37 कोटी रुपये केंद्रातून आपण वेगळ्या योजनांच्या अंतर्गत दिलेले आहेत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या आहे तशाच राहिल्या पाहिजेत, परंतु शेतकऱ्याला एक ऑप्शन, एक पर्याय असला पाहिजे, इतका त्यातला हेतू आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या संपवणं, त्याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रभुत्व आहे असा विषयच नाही आहे. आपल्यासोबत नानासाहेब पाटील आहेत, नाफेडचे अध्यक्ष, नाफेडचे संचालक आणि लासलगाव कांदा बाजार समितीचे अध्यक्ष आहेत. नानासाहेब पाटील, आपण कसं पाहता या सगळ्याकडे? सरकार एक पर्यायी व्यवस्था उभं करू इच्छित आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या तशाच ठेवून एक पर्यायी व्यवस्था उपलब्ध झाल्यानंतर या क्षेत्रातलं शोषण जे आहे ते कमी होईल असं वाटतंय का आपल्याला? ग्राहकांना थेट ताजी आणि स्वस्त भाजी आणि फळं मिळतील असं वाटतंय का आपल्याला? आणि त्याचबरोबर शेतकऱ्याला त्याच्या मालाला रोखीनं किंमत मिळेल का? नानासाहेब पाटील. सर, आता जी आपण चर्चा करत आहोत, दादा जे बोलले आणि पाटील साहेब जे बोलले, ते दोन्ही गोष्टी आपल्याला प्रथमदृष्ट्या मान्य करावं लागतात. इथं पक्षीय विचार करण्यापेक्षा, कारण हा विचार पहिल्यांदा युपीएच्या सरकारमध्ये आला होता, त्याच्यानंतर आता तो एनडीएच्या सरकारमध्ये येतो. तर मला वाटतं आपल्याला जर चर्चा करायची असेल तर पक्षीय मत लेवलला चर्चा न करता प्लेन भूमिकेतून केली पाहिजे. पहिली गोष्ट, मार्केट कमिट्या संपणार आहेत का काय होणार आहे हा जो मुद्दा येतो, त्याच्यामध्ये मला एवढंच म्हणायचं आहे का ही जी दरी उत्पादकाला मिळणारा भाव आणि ग्राहकाला मिळणारा भाव याच्यात जी दरी तयार झाली, याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये पणन मंडळाने वेगवेगळे पर्याय याच्या अगोदर सुचवले होते. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा पर्याय असेल, प्रायव्हेट मार्केटचा पर्याय असेल, तुमचा थेट लायसन्सचा पर्याय असेल, असे वेगवेगळे पर्याय आपण सुचवून झालेलो आहे. आणि आता त्याच्यामध्ये ह्या सरकारने हा एक नवीन पर्याय आपल्याला दिलेला आहे. पण हे पर्याय आपण जेव्हा देतो तर आतापर्यंत जेवढे पर्याय दिले याचं कुठेही मूल्यमापन झालेलं नाही. मग ते जर पर्याय यशस्वी झाले असते तर आज मार्केटवर एवढी डिपेंडन्सी राहिली नसती. म्हणजे हे पर्याय कुठेतरी कमी पडतात आहे. आणि ज्यावेळेस आपण हा नवीन पर्याय देतोय त्यामध्ये दादांनी एवढंच म्हटलं की हे शेतकऱ्यांनी स्वेच्छेने करायचंय. पण आमच्या एपीएमसी ऍक्टमध्ये आम्हाला शेतकऱ्यांना जे संरक्षण मिळतं का त्यांनी विकलेल्या मालाचा योग्य भाव म्हणजे ऑक्शन, लिलाव, आणि त्याच्यानंतर त्याचे मिळणारे पैसे, आम्हाला 24 तासात मिळणारे पैसे, ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक फार महत्वाची सिक्युरिटी आहे. ती सिक्युरिटी कुठेतरी आपण गमावून बसतोय. हे याच्यामध्ये आपलं दुर्भाग्य आहे. मार्केट कमिटीमध्ये सगळं आलबेल चालतं असा दावा कुणीही करू नये. जे संघटित घटक आहे, मग तो कामगार असेल, व्यापारी असेल, आडत्या असेल, कुणी असेल, तो संघटनेच्या जीवावर दादागिरी करतो. काही गोष्टी तो वेगळ्या पद्धतीने त्याच्या पदरी पाडून घेतो. हे जरी खरं असलं तरी जी एपीएमसी ऍक्ट नुसार आपल्याला जी सिक्युरिटी
का 24 तासात पैसे आणि मालाचा लिलाव ह्या गोष्टी ह्या दुसऱ्या प्रक्रियेमध्ये साध्य होणार नाही आणि तो मला वाटतं कुठेतरी वाऱ्यावर सोडून दिलं नानासाहेब पाटील पहिली गोष्ट. आपण आणि एक मिनिट. आतापर्यंत- नानासाहेब पाटील मी येतो तुमच्याकडे. आपण जे भाजीपाला उत्पादक आहेत अमोल गोरे त्यांचं मत जाणून घेऊया. अमोल गोरे, आपल्याकडे दोन प्रकारचे भाजीपाला आणि फळ उत्पादक आहेत. एक ज्यांच्याकडे 15-20 एकर जमीन आहे, 25-30 एकर जमीन आहे, असे श्रीमंत शेतकरी आहेत. तर बहुतांशी शेतकरी हे अल्पभूधारक आहेत, 2.5-3-5 एकरातले आहेत. त्यात सुद्धा एका एकरामध्ये 4-4 प्रकारचे भाजीपाले आणि 2-2 प्रकारची फळं घेणारे आहेत. कारण एकाच फळावर किंवा एकाच भाजीपाल्यावर त्याला अवलंबून राहता येत नाही. मग असा 1.5-2 एकरामध्ये वांगी लावलेला, 1.5-2 एकरात बटाटा लावलेला माणूस, त्याचं असं उत्पन्न निघणार तरी किती? त्याच्याकडे सिमला मिरची निघणार ती 4 आणि 5 क्रेट. मग 4 आणि 5 क्रेट करणारा माणूस 150 गोणी ज्या ट्रकमध्ये भरतात त्या ट्रकमध्ये तो माल कसा काय देणार आहे? तो कृषी उत्पन्न बाजार समिती जिकडे हमखास पैसे मिळणार आहेत, अडीनडचीला पैसे मिळणार आहेत, मुलीच्या लग्नाला पैसे मिळणार आहेत, मुलाच्या शिक्षणाला पैसे मिळणार आहेत, तिकडे जाईल का सरकारने आता उपलब्ध करून दिलेल्या सीधा घर पे आता आहे थेट ग्राहकाच्या दारी याचा फायदा घेईल असं वाटतं आपल्याला? अमोल गोरे. धन्यवाद सर. माननीय मंत्री महोदयांचे या धाडसी निर्णयाबद्दल आभार आणि शेतकरी प्रतिनिधी म्हणून आभार. कारण सर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कुठलाही शेतकरी जेव्हा उत्पादन करतो तर प्रत्येकाला हे शक्य नाही की थेट ग्राहकापर्यंत जाणार, पण ज्यांना ज्यांना शक्य आहे, जे मार्केटिंगचं पुढच्या सिस्टीममध्ये जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी हा योग्य पर्याय आहे. कारण आज जर मुंबईला ठाण्याहून जर थेट ग्राहकापर्यंत भाजीपाला न्यायचा असेल तर वाशी मार्केट कमिटीचं ऑफिस तिथून त्यांना शेतकऱ्यांना पुढे जाऊ देत नाही. जर त्याला जायचं असेल तर 10 लाख रुपये मार्केटची डायरेक्ट लायसन फी भरावी लागते. या सगळ्या जाचातून शेतकरी मोकळा होईल आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे तो त्या मार्केटपर्यंत थेट ग्राहकापर्यंत पोहोचेल. इतर जे छोटे शेतकरी आहेत ते थेट मार्केटमध्ये जाऊन रेग्युलर पद्धतीत जातील. म्हणजे हा एक पर्याय आहे, ज्यांना ज्यांना शक्य आहे तो ते करू शकतील. आणि सर आपण जसं म्हटलं की छोटे शेतकरी ते जे आत्मामार्फत छोट्या शेतकऱ्यांचे गट आणि प्रोड्युसर कंपनी तयार झाल्यात, हे सगळे गटा मिळून या सामूहिक जबाबदारी घेतील आणि थेट ग्राहकांपर्यंत ताजा आणि रास्त भावामध्ये हा भाजीपाला आणि फळं पोहोचतील. अमोल गोरे, आपण या ज्या कंपन्या तयार झाल्यात म्हणतायत त्या कंपन्यांमध्ये भागीदार असलेले, त्यात सहभागी असलेले असे महाराष्ट्रातले किती शेतकरी असतील, किती टक्का शेतकरी असतील? 5%, 60%, 10%, 90% शेतकरी अजूनही अल्पभूधारक जे आहेत त्यांना मार्केट कमिटीवरच अवलंबून राहावं लागतंय. ही वस्तुस्थिती आहे की नाही सांगा मला? सर ही आकडेवारी 5%च्या वरती सुद्धा नसेल, पण एक क्रांतिकारी सुरुवात झाली आहे. याला जसा जसा ग्राहक सपोर्ट करतील आणि शेतकरी इतर शेतकऱ्यांना पण सांगतील की आमची फसवणूक झाली नाही आणि आम्हाला पैसे मिळाले. निर्णय, धाडसी निर्णय, याच्याबद्दल काही दुमत नाहीये. सवाल असा आहे की आत्ताची व्यवस्था मोडीत काढत असताना किंवा आत्ताच्या व्यवस्थेला पर्याय देत असताना आपण जो पर्याय आणतोय त्या पर्यायामुळे खरोखरच शेतकऱ्याचा फायदा होणार आहे का? कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा पर्याय निर्माण होणार आहे? ग्राहकाला काही मिळणार आहे का? जी भीती आत्ता अल्पभूधारक शेतकरी बोलून दाखवत आहेत की हे सर्व मोठ्या मोठ्या बड्या साखळी सुपर मार्केट अशी जी आहेत, जी शहरांमध्ये त्यांच्या मोठे मोठे मॉल्समध्ये त्यांची भाजी विक्री केंद्र आहेत, त्यांना फायदा होणार आहे का? या सगळ्यावर व्यापारी संघटनेचं मत काय आहे जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय स्वस्त भाजी तुमच्या दारी. स्वस्त भाजी तुमच्या दारी या विषयाची चर्चा आपण पाहता. आपल्यासोबत चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन पाटील, संजय पानसरे. तो मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या नावाखाली खाजगी कंपन्यांचं भलं करण्याचा हा डाव आहे का? आपण थेट जाऊया संजय पानसरे यांच्याकडे. संजय पानसरे, या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना नेमका काय फायदा होणार आहे का फटका बसणार आहे? आणि व्यापाऱ्यांना डावलून शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची कल्पना आपल्याला व्यवहार्य वाटते का? मुळात गंमत अशी आहे की हा जो काही निर्णय आता सरकार घेऊ इच्छित आहे हा संपूर्णपणे चुकीचा आणि स्थानिक व्यापाऱ्यांवरती अन्याय करणारा निर्णय आहे. मुळामध्ये आत्ताच्या कायद्यामध्ये शेतकऱ्यांना स्वतःचा माल डायरेक्ट विकायला परवानगी आहे थेट पणनच्या माध्यमातून. मगाशी अमोल जोशी साहेब म्हटले की थेट पणनच्या माध्यमातून 10 लाख रुपयाची फी वगैरे द्यावी लागते, तर तसा काय प्रकार नाहीये. फक्त पणन मंडळ, पणन संचालकांना काही अर्ज करायचा असतो आणि त्या अर्जाच्या माध्यमातून तुम्हाला थेट पणनची विक्री करायला मुभा मिळते. त्याला कुठलाही पैसा वगैरे तिथं फी वगैरे द्यावी लागत नाही. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा
का शेतकऱ्याला पर्यायी व्यवस्था उभी करायचा हा जो काही निर्णय राज्य सरकार म्हणते की आम्ही घेतो आहोत, तो ऑलरेडी 2008 साली मॉडेल ऍक्टच्या माध्यमातून हा निर्णय सरकारनं ऑलरेडी घेतलेला आहे. थेट किरकोळ विक्रीला सर्व गिरायकांना राज्य शासनानं परवानगी दिलेली आहे आणि त्या पद्धतीनं 100 लायसन्स ऑलरेडी पणन विभागानं ऑलरेडी इश्यू केलेली आहे. मग त्याच्यामध्ये रिलायन्स आहे, मोर आहे, असे मोठमोठे बिग बाजार आहेत, असे मोठे मोठे मॉल आहेत का जे स्वतः शेतकऱ्याकडे डायरेक्ट माल खरेदी करतात. तिथं कुठेही बाजार समिती त्यांना आडवी येत नाही, काही नाही, माथाडी कायदा आडवा येत नाही आणि ते लोक जाऊन स्वतःच्या मॉलमध्ये तो माल विकतात. मग मला राज्य शासनाला प्रश्न असा विचारायचा आहे की त्या लोकांनी किती शेतकऱ्यांना जास्त पैसे दिलेत किंवा किती ग्राहकांना माल स्वस्त विकलेला आहे. राज्य शासनाने स्वतः 100 दुकानं थेट शेतकरी टू ग्राहक चालू केली, त्याच्यातली किती दुकानं आता चालू आहेत. तर साहेब मी सांगू इच्छितो की सर्वची सर्व यंत्रणाची ती जी थेट शेतकरी टू ग्राहक दुकानं होती ती सर्व बंद पडलेली आहेत. कुठल्याही मॉलवाल्याने कुठल्याही शेतकऱ्याला जास्त पैसे दिलेले नाहीत किंवा ग्राहकाला माल स्वस्त विकलेला नाही. त्यामुळं हा जो काय एक समाजापुढे किंवा लोकांपुढे एक प्रश्न निर्माण केला जातो की मार्केट कमिट्यामध्ये शेतकऱ्याला लुटलं जातं, शेतकऱ्याला कुठेतरी लुबाडलं जातं, तर असा कुठलाही प्रकार नाही. साहेब मी आता सांगू इच्छितो की कुठेही आता ह्या ज्या जुन्या पद्धती होत्या त्या पद्धती सगळ्या बंद झालेल्या आहेत. आता शेतकरी 90% माल स्वतःच्या बांधावरती स्वतःच्या मर्जीनं व्यापाराला माल विकला जातो. आज मुंबई मार्केटचा जर आपण अभ्यास केला तर मुंबई मार्केटला 90% माल हा शेतकऱ्याच्या बांधावरती खरेदी करून केलेला माल असतो. त्याच्यामुळे शेतकऱ्याला लुटायचा किंवा वजनाला मारायचा संजय पानसरे आणि तो माल आणि स्वतःच्या मर्जीनं केला जातो का त्याला पर्याय नसतो म्हणून केला जातो? स्वतःच्या मर्जीनं का पर्याय नाही म्हणून? साहेब आता शेतकरी हुशार झालेला आहे. साहेब एक मिनिट शेतकऱ्यांची मुलं आता हुशार झालेली आहेत. त्यांना मोबाईलच्या माध्यमातून ऑल ओव्हर इंडियातल्या मार्केट कमिट्या जगामध्ये काय भाव चाललेले याचं संपूर्ण नॉलेज आहे. मी मागं सुद्धा ज्यावेळेला आमची मंत्रालयामध्ये बैठक झाली होती त्यावेळेला चंद्रकांत दादा पाटलांना मी ह्या विषयावरती सांगितलं होतं की साहेब पणनच्या अधिकाऱ्यांना स्वतः मार्केटमध्ये जाऊन चौकशी करायला सांगा का शेतकरी त्याचा माल कुठल्या पद्धतीनं विकतोय आणि मग ह्याच्यावरती कुठेतरी निर्णय आपण दादा चंद्रकांत दादा आता आहेत प्रकारचा असा सर्वे झालेला संजयजी. चंद्रकांत दादा आता आहेत, आपण त्यांना थेट विचारूया. चंद्रकांतजी त्यांचे तिन्ही मुद्दे आहेत, तिन्ही मुद्द्यांना आपण काय उत्तर द्याल? म्हणून सर माझं बोलणं फक्त पूर्ण होऊ द्या. मुळात मी पुन्हा बोला चंद्रकांतजी बोला. मी पुन्हा हा मुद्दा अधोरेखित करतो की सरकारने भाजीपाला आणि फळे नियमनाच्या बाहेर काढताना आज ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्या त्या बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही, किंबहुना त्या कृषी उत्पन्न बाजार समित्या स्ट्रेंथन करण्याचाच प्रयत्न आमचा आजही आहे आणि उद्या राहणार आहे. आम्ही एक पर्याय आणि तो पर्याय ज्या शेतकऱ्याला योग्य वाटेल. आताच तरुण शेतकरी महेशने म्हटल्याप्रमाणे 5% का होईना ही त्याची सुरुवात झालेली आहे आणि मी त्याची आकडेवारी सांगतो की ज्या प्रायव्हेट मार्केटनं आपण परवानगी दिल्या जवळजवळ 136 आपण डायरेक्ट लायसन्सेस दिली आणि 45 प्रायव्हेट मार्केटनं परवानगी दिल्या. यातून सुद्धा गेल्या वर्षभरामध्ये 4,700 कोटीचा बिझनेस झालेला आहे. टोटल महाराष्ट्रातल्या 350 कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा 50,000 कोटी आहे, मला मान्य आहे. पण यात सुद्धा 4,700 कोटी झाला याचा अर्थ तो पर्याय चांगला वाटला म्हणून झाला ना. आणि त्यामुळे मला पुन्हा अधोरेखित करायचं आहे की एक नवीन ऑप्शन आम्ही उपलब्ध करून दिला. शेतकऱ्यांना असं वाटत असेल की मार्केटमध्ये जाऊन माझी फसवणूक होते, पानसरेंचं म्हणणं मान्य आहे की नाही होत, त्याला वाटत असेल नाही होत तर तो विकेल ना कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवहारात. त्याला जर वाटत असेल की माझी फसवणूक होते तर त्याला एक ऑप्शन नव्हता, तेवढा फक्त आम्ही ओपन करून दिला. संजय पानसरे बोला. नाही याच्यामध्ये साहेब म्हणतात की शेतकऱ्याला पर्यायी ऑप्शन उभा, ज्या वेळेला आपण एक नवीन ऑप्शन ज्या वेळेला उभा करतो त्यावेळेला जुनी यंत्रणा त्या जुनी यंत्रणा सुद्धा त्याला सफर होत असते. मला मुंबई मार्केट कमिटीच्या बाबतीमध्ये उदाहरण द्यायचंय सर का आम्ही सर्व व्यापारी
पहिले मुंबई शहरामध्ये व्यापार करत होतो. मग मुंबई शहरामध्ये गर्दी होते, तिथली गर्दी कमी करण्यासाठी त्यावेळेच्या राज्य शासनाने मुंबईतील सर्व होलसेल मार्केट ही नवी मुंबईमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. मग त्या राज्य शासनाच्या त्यावेळच्या धोरणाला आम्ही पाठिंबा देऊन आज आम्ही सर्व मंडळी मुंबई सोडून नवी मुंबईमध्ये आलो. आणि आज जर तुम्ही हा संपूर्ण व्यवहार जर नियंत्रण मुक्त केलात आणि जर मुंबईमध्ये ठिकठिकाणी जर होलसेल मार्केट किंवा ठिकठिकाणी जर त्या पॉकेटमध्ये माल मिळू जर लागला, तर आज इथे मुंबई एपीएमसी मार्केट जे आज 15,000 कोटी रुपयाचं टर्नओव्हर करते, राज्य शासनाला सेस देते. मग ह्या मार्केटच्या बाबतीमध्ये राज्य शासनाने असं काही पर्याय व्यवस्था केलेली आहे का? आणि मग जर मुंबईमध्ये गर्दी होते म्हणून तुम्ही आम्हाला बाहेर काढलं. आणि आता जर ह्या तुम्ही जे लोक आज तुमच्याबरोबर कुठेही तुमच्याबरोबर त्यांचं कुठलंही लायसन नाही, कुठल्याही राज्य सरकारला सेस नाही, आतापर्यंत आम्ही 50 वर्ष तुम्हाला टॅक्स भरत आलेलो आहे. आज इथं मुंबई मार्केट कमिटीची 40,000 कोटी रुपयाची यंत्रणा उभी आहे, ती सर्व आमच्या पैशावर उभी आहे. आणि मग जर उद्या मुंबईमध्ये ठिकठिकाणी जर अशा पद्धतीने जर मालाची विक्री झाली तर हे मुंबई एपीएमसीचं जे मार्केट आहे हे कसं चालणार आहे? आणि दुसरी गोष्ट अशी का आपण जे सांगता की बुवा आम्ही कार्यक्षेत्र हे मुंबई फक्त बाजार समिती पुरतं मर्यादित ठेवणार आहोत, म्हणजे बाजार समितीमध्ये जे व्यापारी काम करणार आहेत त्यांना सर्व कायदे लागू राहणार आहेत. आणि बाजार समितीच्या गेटच्या बाहेर जो माणूस काम करणार आहे त्याला कुठलाही कायदा नाही, त्याला माथाडी ऍक्ट नाही, त्याला हमाली नाही, त्याला लोडिंग नाही. म्हणजे त्याने पाहिजे तसा व्यापार करायचा आणि आम्हाला सगळी बंधनं करायची. आणि मग तुम्ही आम्हाला सांगायचं की त्यांच्याबरोबर तुम्ही कॉम्पिटिशन करा. साहेब, अशी कशी कॉम्पिटिशन होणार आहे? संजय पानसरे डिस्क्रिमिनेशन नाही का? संजय पानसरे व्यापारी कोण आहेत? चंद्रकांत दादा त्याचं उत्तर देतील, पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारावा असं वाटतो. हर्षवर्धन, येतो मी तुमच्याकडे. संजय पानसरे, पर्यायी व्यवस्था निर्माण करावी अशी अवस्था का निर्माण झाली याचा कुठेतरी विचार आपल्यासारख्या व्यापाऱ्यांनी, आपल्यासारख्या आडत्यांनी करायची गरज आहे. हर्षवर्धन, आपला काय मुद्दा आहे? हर्षवर्धनजी. नाही, मुळात तर ह्याच्यामध्ये मला असं म्हणायचं आहे की ठीक आहे, आता म्हणजे हे सगळं म्हणजे ही गोंडस कल्पना आहे सगळी की शेतकऱ्यांना पैसे मिळतील, नवीन पर्याय व्यवस्था झाली. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की ह्या राज्यातल्या सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समिती बोगस आहेत. या राज्यातले सगळे व्यापारी हे चुकीचं वागतात. या राज्यातले सगळे आडते हे चुकीचं वागतात. या राज्यामधला सगळा माथाडी कामगार जो आहे तो चुकीचं वागतो. अशी जर कल्पना असेल तर मला असं वाटतं की शेतकऱ्याला फायदा कुठं होणार आहे त्याची संकल्पना आम्हाला समजून सांगावी. ग्राहकाला स्वस्त दरामध्ये भाजीपाला फळं मिळतील ती संकल्पना आम्हाला समजून सांगावी. आणि माझ्या कष्ट करणाऱ्या बळीराजानं जर उद्या माल विकायला गेल्यानंतर त्याचा माल कोण घेणार आणि त्याची व्यवस्था काय आहे हे बोलायला सोपं आहे. मंत्री महोदय, माझी आपल्याला विनंती, ह्याच्यात काय राजकीय विषय नाही आहे, माझी आपल्याला विनंती अशी आहे की हा एवढा मोठा निर्णय करत असताना या निर्णयाच्या बाबतीमध्ये आपण सखोल सगळा अभ्यास करावा. अशी घाईगर्दीत निर्णय घेऊ नये. चंद्रकांत पाटील, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा निर्णय आपण घेतलेला आहे. माझ्याच काळामध्ये थेट मार्केटिंगचा निर्णय माझ्या काळात झालेला आहे. प्रायव्हेट डायरेक्ट लायसन्सिंग देण्याचा निर्णय माझ्याच काळात झालेला आहे. आणि त्याचा उल्लेख आता मंत्री महोदयांनी केला की 132 लायसन्स आपण दिले. एकदा ते तपासून घ्या आपण की ऍक्च्युअली त्यांनी काय भावानं माल खरेदी केलेला आहे, त्यांनी काय भावानं भाजी खरेदी केलेली आहे आपण आणि ती भाजी हर्षवर्धनजी, आपण चंद्रकांतजीकडून याचं उत्तर घेऊया. म्हणून मला वाटतं याच्यामध्ये बरोबर आहे चंद्रकांतजी, चारही मुद्द्यांची उत्तरं या आधी. हा, बोला हर्षवर्धनजी, लास्ट पॉइंट बोला. नाही, हा एक शेवटचा मुद्दा असा आहे की ही सगळी यंत्रणा ही वर्षानुवर्ष चाललेली यंत्रणा आहे. ह्याच्यात जर काही दोष असतील मंत्री महोदय आपण कारवाई करा. चुकीचं कोणी वागत असेल त्याला तुम्ही फासावर लटकवा. पण हे सगळं करत असताना सगळ्याच मार्केट कमिटीमध्ये असं चालतं, सगळेच व्यापारी असे आहेत, सगळेच आडते चुकीचं. हर्षवर्धनजी, सगळ्याच माथाडी कामगार हा त्यांच्याकडे उत्तराला जाण्या अगोदर कारण नाही. हर्षवर्धनजी की याच्यामध्ये खरंच नाही, त्यांच्याकडे उत्तराला जाण्या अगोदर आपण पणन विभागाचे प्रमुख होतात. मार्केटिंगचं पहिलं तत्व आहे की मार्केटिंग इम्प्रूव्हज व्हेन द कॉम्पिटिशन कम्स. स्पर्धेला आपण का घाबरतोय? एक दुसरी पर्यायी स्पर्धा उभी राहते, त्याच्यामुळे गुणवत्ताच वाढेल असं नाही का? उदयजी एक मिनिट. स्पर्धा निकोप व्हावी त्याबद्दल दुमत नाही. आणि आजही मी आपल्याला सांगतो, तुम्ही किती स्पर्धा करा, शेवटी माल विकणारा शेतकरी इतका हुशार आहे, त्याला जिथं पाहिजे तिथंच तो माल घेऊन जाणार आहे. तो तुमच्या कोणाच्याही नियमाना, तुमच्या कोणाच्याही आदेशाची तो वाट बघणार नाही. तो इतका पुढे गेलेला आहे आणि त्यांनी जावं. फक्त मुद्दा एकच आहे
की त्याची उद्याच्या ह्या स्पर्धेच्या नावाखाली, या सगळ्या ग्लोबल कल्पनेच्या नावाखाली त्याची लूट होणे, त्याची फसवणूक होणे, याच्याबद्दल काय धोरण आपण घेणार हे आम्हाला सांगा. एक क्षणभर बाजूला राहू द्या, मार्केट कमिटी बाजूला राहू द्या, आडती बाजूला राहू द्या, चंद्रकांत व्यापारी पाटील. बाजूला राहू द्या, पण ह्या जर सगळा डायरेक्ट माल उद्या जर तो बाजारात यायला लागला तर ह्याची हमी कोण घेणार? आपण दिलेल्या पैशाची चंद्रकांत पाटील सुरक्षा कोण यांच्याकडून घेणार? क्या लांबून सविस्तर उत्तर घेऊया. चंद्रकांत पाटील, देणार आपण? ह्याची पहिला जो मुद्दा आला तो म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर असणारे शेतकरी जे आहेत ते आपल्याकडे कमी आहेत की ज्यांच्याकडे खूप मोठी जमीन आहे, परंतु अल्पभूधारक शेतकरी जो आठवड्याला समजा एक 2 क्रेट सिमला मिर्च किंवा 2 क्रेट गाजरं तयार करतो, त्याचा माल तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरता त्याला माल वाहतूकदार लागेल. माल वाहतूकदार संपूर्ण ट्रक भरल्याशिवाय त्याचा माल नेणार नाही आणि मग वाहतूकदार ते विकण्याकरता त्याला एक कोणतरी ॲग्रिगेटर सेलर लागेल. म्हणजेच पुन्हा एक पर्यायी व्यवस्था याच्यात निर्माण होणार आहे का? संजय पानसरे यांनी सांगितलं मग अडत, तोलाई आणि सगळी जी हमाली आहे त्याचं आपण नेमकं काय करणार? आत्ताच्या चाललेल्या व्यवस्थेचा नेमका कुठला दोष दूर करण्याकरता हे करताय? आणि जो सर्वात महत्त्वाचा आरोप या सगळ्या व्यवस्थेवर केला जातोय की नवी व्यवस्था थेट माल विकत घेणाऱ्या मल्टीनॅशनल कंपन्यांसाठी, सुपर मार्केट साखळी चालवणाऱ्यांसाठी, बड्या कंपन्यांसाठी तयार केली जाते असं बोललं जात आहे. या चारही आरोपांवर आपलं मत चंद्रकांत पाटील. नाही, मुळात तर मी हे वारंवार स्पष्ट केलंय की हा जो निर्णय आपण घेतोय तो शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकाच्या हिताने घेतोय. यात कुठलाही मल्टीनॅशनल कंपनीज, मल्टीनॅशनल मार्केटना फायदा होण्याचा विषयच नाही आहे. दुसरा मुद्दा जो आहे तो छोटा शेतकरी काय करणार? तर छोट्या शेतकऱ्याला पुन्हा मी तेच म्हणेन की जर त्याचा कमी माल असेल तो विकायला कृषी उत्पन्न बाजार समिती ऑप्शन आहे. परंतु मगाशी त्या तरुण शेतकऱ्याने, महेशने म्हटल्याप्रमाणे आता हळूहळू एक 10, 12, 15, 20, 25, 50 शेतकऱ्यांची एकत्र येऊन कंपनी होणं, त्यांची एक चांगली चेन निर्माण होणं हे गाव सुरू झालेलं आहे. त्याने 5% म्हटलं ते 5% सुद्धा मोठी फिगर आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त संख्येने शेतकरी आता संघटित होत आहेत आणि आपली कमी भाजी, आपली कमी फळं ते या चेनमध्ये देत आहेत आणि ते अतिशय उत्तम चाललेले आहेत. आणि माझं पुन्हा म्हणणं आहे तेच की त्या थेट मार्केटिंग आणि प्रायव्हेट मार्केटमध्ये कमी नाही तर गेल्या वर्षभरात 4700 कोटीचा बिझनेस जेव्हा झाला, ह्याचाच अर्थ असा की तिथे जो गेला विकायला त्याला बरा रेट मिळाला असेल ना, नाही तर तो जाणारच नाही ना. हर्षवर्धन पाटील म्हणाले ते अगदी बरोबर आहे. आपण त्याला एक पर्याय उपलब्ध करून दिला, तो खूप हुशार झालेला आहे, तो त्याचा अभ्यास करणार. आणि तो जर म्हणाला की मला सांगा, माझ्यापुढे एक चार्ट आहे, त्या चार्टमध्ये वाशीच्या मार्केटमध्ये आलेला जो कोणी शेतकरी आहे किंवा शेतकऱ्याकडून खरेदी करून आलेला व्यापारी आहे त्याला वेगवेगळ्या नावाने 12% रुपये त्याच्या बिलातून कमी होतं. म्हणजे 100 रुपये जर विकले तर 88 रुपये मिळतात. करेक्ट. हे 12 रुपये तर त्याचे वाचणार आहेत ना बाहेर गेल्यानंतर. आता बाहेर गेल्यानंतर रिस्क आहे, मग तो तराजू लावेल की 12 रुपये गेलेले परवडतात का 12 रुपये वाचवायचे आणि बाहेर विकायचा. हा एवढाच आपण बदल काय केला आपण की शेतकऱ्याला असं म्हटलं की तुला 12 रुपये जाऊन सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकायचं असेल, ऑप्शन आहेच. त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अजून स्ट्रेंथन आम्ही करतो. पण तुला जर वाटत असेल की नाही माझे 12 रुपये जे आहेत ज्याच्यामध्ये हमाली आली, तोलाई आली, वराई आली, अडत आलं, हे सगळं मला वाचवायचं आहे आणि हे वाचवण्यासाठी मला बाहेर विकायचं आहे, तर त्याला निर्णय करू देत ना. आमचं म्हणणं असं आहे की त्याला निर्णय करण्याचा अधिकार नव्हता, तो तोडाच आम्ही दिला. जो मगाशी महेश म्हणाला की जरी हे म्हणाले की मोठ्या प्रमाणावर विकतात वगैरे, नाही विकत. पनवेलला, वाशीला डायरेक्ट तिथे बॅरियर्स लावलेले आहेत आणि ते स्वाभाविक आहे की कायद्याप्रमाणे जर मार्केटमध्ये विकायचं असेल तर मार्केटमध्ये विकण्यासाठी ते कंपल्शन करणार लागत नाही. लायसनला बँक गॅरंटी 10 लाखाची द्यावी लागतेच हो. आणि तेही चुकीचं नाही ना, कारण ज्यावेळेला पणन जबाबदारी घेते त्यावेळेला त्याची 10 लाखाची बँक गॅरंटी लागणार की तुला आम्ही डायरेक्ट लायसन्स देतो, पण गडबड झाली तर आम्हाला तुझ्या बँक गॅरंटीतून वजा करता आले पाहिजे. आणि त्यामुळे मला काहीच कळत नाही की आपण काय नवीन करायला निघालोय. आपण एवढंच करतो की शेतकऱ्याची ही जी ओरड आहे की मार्केट माझी फसवणूक होते, तुझी होते ना फसवणूक, तुला एक ऑप्शन दिला. हर्षवर्धनजी बोला. नाही, मला असं वाटतं उदयजी, एक हा महत्त्वाचा विषय, हा काय कुठल्या सरकारचा किंवा त्यांनी केलं आम्ही विरोध केला अशी भूमिका नाही. दादा, मला आपल्याला एक विनंती करायची की हा मार्केटिंग हा विषय असा आहे ह्या राज्यामधला की तो खूप सेन्सिटिव्ह सब्जेक्ट आहे. थोडंसं मला आपल्याला विनंती करायची की आपण असा घाईगर्दीत निर्णय घेऊ नका. एकदा सगळ्यांना एकत्रित बोलवा. राज्य बाजार समिती महासंघ आहे, व्यापाऱ्यांचं असोसिएशन आहे,
हमाल माथाडीची संघटना आहे, काही ह्याच्यातले काही एक्सपर्ट्स आहेत, त्यांना आपण एकदा तुमच्या दालनामध्ये बोलवा, एक दिवसाची आपण परिषद घ्या, चर्चा करा. आणि ह्या चर्चेतून मला असं वाटतं की एकदम असा घाईगत निर्णय घेऊ नका दादा, ह्याच्यावर खूप चांगले वाईट परिणाम होतील. आता आपण इथं काय म्हणाला की 12%, तुम्हाला कुठल्याही मार्केट कमिटीला तुम्ही ऑर्डिनन्स काढलेला आहे, तुमच्या हातात तुमचा अधिकार आहे तो. एखादी कृषी उत्पन्न बाजार समिती जर जास्त मार्केट शेअर्स करत असेल वसूल, तर तो कमी करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. तुम्ही डायरेक्शन देऊ शकता पणन खात्याच्या माध्यमातून. डायरेक्टर मार्केटिंग ही वेगळी यंत्रणा आपल्याकडे आहे. आणि म्हणून एकदा समजा एखाद्या मार्केट कमिटीमध्ये, आता मगाशी तर आपण सांगितलं की डायरेक्ट माल, मी खात्याचा मंत्री असताना मी एक सिस्टीम सुरू केली होती की जर शेतकऱ्याने अर्ज केला की मला डायरेक्ट मुंबईमध्ये माल विकायचा आहे, तर त्यांनी त्याचा 7/12 द्यावा. त्याला एक अधिकारी नेमला होता आम्ही, तो डायरेक्ट पत्र द्यायचा की हा शेतकऱ्याचा माल आहे, अमुक अमुक गावातला हा शेतकरी आहे किंवा 5 शेतकरी एकत्र आलेले आहेत, या ट्रकमध्ये हा शेतकऱ्यांचा माल आहे, ह्याला डायरेक्ट परवानगी द्या. अशी पत्र दादा आमच्या काळात आम्ही दिली होती. असाही प्रयोग करा आपण, अनेक प्रयोग आपण करू शकतो. स्पर्धा लावा चांगली, पण एखादी व्यवस्था अशा प्रकारची एक मीटिंग बोलावून या निर्णयाला आणखीन सक्षम करण्याकरता काही यंत्रणा उभी करणार आहात का आपण? आर यू ओपन फॉर दिस डिस्कशन? सगळ्यांशी विश्वासात घ्या, सगळ्यांशी बोला आपण. चंद्रकांत दादा, चांगली उदयजी गेल्या वर्षभरामध्ये बोला चंद्रकांतजी. उदयजी, गेल्या वर्षभरामध्ये संजय पानसरेजी साक्षीला आहेत, आम्ही अशा प्रकारचा एकत्र आणून एक्झरसाइज खूप केला. अनेक मला आठवतं त्याप्रमाणे 3 वेळा तर आपण अशा प्रकारच्या बैठका केल्या. अडत कमिशन ठरवण्यासाठी एक कमिटी फॉर्म केली सर्वसमावेशक. त्या कमिटीच्या तर किमान 20-22 बैठका झाल्या. त्या कमिटीने रिपोर्ट क्लिअर कट असा दिलेला आहे की अडत कमिशन हे व्यापारावर पडलं पाहिजे. त्यामुळे 2-2 वर्ष याच्यात पुरेसा एक्झरसाइज आपण केला. आणि दुसरं मला हर्षवर्धनजींना असा प्रश्न विचारायचा आहे की त्याचं उत्तर द्या ना, की तुम्ही ज्यावेळेला पणनचे मंत्री होतात त्यावेळेला एक ऑल इंडिया कमिटी फॉर्म झाली आणि आम्हाला महाराष्ट्राला आनंद आहे की त्या ऑल इंडिया कमिटीचे तुम्ही अध्यक्ष होतात. त्यावेळेला त्या कमिटीचा रिपोर्ट तुम्ही हाच दिलाय की भाजीपाला आणि फळं नियमनातून बाहेर काढलं पाहिजे, अडत कमिशन हळूहळू कमी करत गेलं पाहिजे. मग 2010 पासून याचं चर्चा चाललेलं आहे. 2013ला तुम्ही निर्णय दिले, त्यालाही 3 वर्ष झाली. आम्ही सरकारमध्ये आल्यानंतरही घाई करायची नाही. संजय पानसरे मान्य करतील की अनेक वेळेला केंद्रातून ह्याच्या बाबतीत केंद्राचं खूप प्रेशर आहे की देशातल्या 8 राज्यांनी केलं, तुम्ही काय करत नाही. नॅशनल मार्केट जे डेव्हलप व्हायचं ई मार्केटिंग, त्या मार्केटिंगमध्ये आपण 30 कृषी उत्पन्न बाजार समित्या सुचवल्या. त्या केंद्राने केवळ आपण हा कायदा करत नाही म्हणून रिजेक्ट केल्या. केंद्राने आपल्याला पणनला डायरेक्ट कृषी उत्पन्न बाजार समित्यांना जी मदत करतात ती मदत करणं बंद केलं. असं असूनही गेले वर्षभर घाई नाही करायचे म्हणून आपण हा विषय खूप लांबवला. खूप चर्चा विमर्श झाल्यानंतर असं आलं की काही कृषी उत्पन्न बाजार समित्या मोडीत निघणार नाहीत, त्यावर आपण आणखी स्ट्रेंथन करू. एक विषय आमच्या डोक्यात आणखीन असा आहे की समजा त्या मार्केटमधला हा सगळा जो माथाडींचा खर्च आहे किंवा तोलाईचा खर्च आहे, वाराईचा खर्च आहे, हा समजा कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर टाकला आणि त्यांना आपण काही अनुदान दिलं, तर त्याच्या पट्टीमध्ये, त्या शेतकऱ्याच्या पट्टीमध्ये जे 3 कॉलम आहेत तेवढे तरी कमी करता येईल. की माथाडी सॅलरीड असू तर त्याला विरोध आहे माथाडींचा. त्यांचं म्हणणं असं की आम्हाला हमाली मिळते ती जास्त मिळते. आमचं म्हणणं असं आहे की तुम्हालाही कृषी उत्पन्न बाजार समितीवर आम्ही एम्प्लॉई म्हणून घेतो आणि तो एम्प्लॉई म्हणून घेतल्यामुळे जर बाजार समितीला काही मदत करावी लागली अनुदानाच्या रूपामध्ये, आज कुठलंही अनुदान अशा प्रकारचं डायरेक्ट सरकार करत नाही, त्याचा आम्ही विचार करतो. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये शेतकरी कसा येईल, तिथे विकल्यामुळे कसं संरक्षणाचं त्याला वाटेल, असं आम्ही करतोच आहोत ना. पण त्याला जर अतिशय सकारात्मक अशी चर्चा चालली आहे. नानासाहेब पाटील, हा बोला. हर्षवर्धन, कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घेता थोडक्यात आपला मुद्दा मांडा. नाही, असं आहे की आपल्या राज्यामध्ये माथाडीचा कायदा आहे. आपल्या राज्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायदा आहे. आता मंत्री महोदय असं म्हणतात की तुम्ही शिफारस केली. हो, मी त्या कमिटीचा ऑल इंडियाचा मी चेअरमन होतो, पण शिफारस करताना त्यात आम्ही असं म्हटलेलं आहे की ही पर्यायी व्यवस्था करत असताना जे नुकसान होणार आहे किंवा ह्या सगळ्या व्यवस्था ज्या आपण उभा केलेल्या आहेत ह्या पण शेतकऱ्याच्या हिताकरताच आहेत. मी शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळवून देण्याच्या विरोधात नाही, मी शेतकरीच आहे. पण हे सगळं करत असताना ह्याच्यातून सर्व समावेशक असा मार्ग दादा आपल्याला काढावा लागेल. काही सूचना आम्ही करतो ना. नानासाहेब पाटील, काय सूचना आहे आपली? ह्याच्यातनं मार्ग काढू आपण. नानासाहेब पाटील, काय सूचना आहे? निरगुडकर सर, आता आपण चर्चा चालू आहे, चांगल्या वातावरणात चर्चा चालू आहे. आजी माजी मंत्री महोदय त्यांची बाजू मांडताय आणि कोणतीही बाजू खोटी मानता येणार नाही.
पण या बाबतीत माझं जे वास्तव आहे ते थोडंसं याच्यापेक्षा वेगळं आहे का मार्केट कमिटीला पर्याय द्यावा ही जी भूमिका शासनाची किंवा ग्राहकाची किंवा मीडियाची तयार होते याची कारणं काय तर मी तुम्हाला सरळ सांगतो का मार्केट कमिटीमधला व्यवहार APMC ॲक्टनुसार चालतो त्याची प्रत्येक ठिकाणी नोंद असते आणि तो जेव्हा ग्राहकापर्यंत जातो तर मार्केट कमिटीच्या बाहेर पडल्यानंतर तो ग्राहकापर्यंत जाताना किती स्टेजेसमध्ये जातो कोणाकोणाच्या मार्फत जातो किती मार्फत जातो आणि त्याच्यामध्ये जे इन्फ्लेशन होतं त्याची अकाउंटेबिलिटी गव्हर्नमेंटकडे कुठे नाही आज मार्केट कमिटीची सगळी अकाउंटेबिलिटी गव्हर्नमेंटच्या सुपरविजन खाली आहे याचं उत्तम उदाहरण तुम्हाला देतो मी लासलगावला जर 1000 रुपये कांदा असेल तर त्या दिवशी तुम्ही वाशी किंवा गुलटेकडी पुण्याचं मार्केट बघा 1200 1250 रुपये तिथे बाजार असतील म्हणजे महत्वाचे जे मेन मार्केट्स आहे तिथं एका सूत्रात हे सगळे व्यवहार चालतात पण ज्यावेळेस ते मार्केट कमिटीच्या बाहेर पडतात त्याच्यामध्ये जो गोंधळ होतो त्याच्यावर सरकारचं कोणतंही नियोजन नाही मग आपण जर आज आणखी खुल्या अर्थव्यवस्थेला जर चालना देणार असेल आणि ज्याच्यावर आपलं कंट्रोल नाही आहे त्याच्यामध्ये आपण ग्राहकाला किंवा शेतकऱ्याला काय मदत करू शकतो किंवा काय मदत होईल मला तरी हे कोडं काही सुटत नाही प्रेक्षको ही सगळी चर्चा पाहिलीत या चर्चेत सगळे मुद्दे कव्हर करता आले असं मला मुळीच म्हणता येणार नाही परंतु किमान या विषयावर पणन सहकार मंत्री आणि माजी पणन सहकार मंत्री हे देखील आले तुमच्या स्वस्त भाजी तुमच्या दारी या विषयावर रंगलेली चर्चा आपण पाहिली भाजीपाला आणि फळं नियमनातून बाहेर काढण्याचा हा निर्णय शेतकरी आणि ग्राहक या दोघांच्या भल्यासाठीच घेण्यात आलाय एवढंच नव्हे तर 2010 सालापासून काँग्रेस सरकारच्या काळापासून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत पण माथाडी कामगारांच्या विरोधामुळे त्यावेळी तो निर्णय त्या सरकारनं घेतला नाही असं चंद्रकांत पाटील यांनी आज सांगितलं तर आजही शेतकरी आपला माल थेट ग्राहकांना विकू शकतात त्यामुळे शेतकऱ्यांचं भलं असेल तर आम्ही देखील या निर्णयाचं स्वागत करू पण ही नवी पर्यायी व्यवस्था सक्षम असेल का शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर त्याला जबाबदार कोण आणि थेट शेतीमाल विक्रीमुळे मुंबईतील ट्रॅफिक जाम वाढणार नाही का असे सवाल हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केले कृषी उत्पन्न बाजार समित्या मोडीत काढण्याचा सरकारचा कोणताही डाव नाही किंबहुना त्यांना अधिक सशक्तच आम्ही करत आहोत शेतीमाल विक्रीसाठी केवळ आणखीन एक पर्याय आम्ही उपलब्ध शेतकऱ्यांना करून देतोय ग्राहकांना करून देतोय यामध्ये मल्टीनॅशनल कंपन्यांचा कोणताही फायदा करण्याचा हेतू नाही असं वारंवार ठासून चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं बाजार समित्यांमध्ये सर्व काही आलबेले अशातला भाग नाही मात्र मालाची विक्री करण्यासाठी आणि 24 तासात पैसे शेतकऱ्यांना हमखास मिळण्यासाठी नव्या व्यवस्थेत वाऱ्यावर सोडून दिलं जाईल का अशी शंका नाफेडचे माजी संचालक नानासाहेब पाटील यांनी व्यक्त केली शेतकरी प्रतिनिधी अमोल गोरे यांनी हा क्रांतिकारक निर्णय असल्याचं सांगत त्याचं स्वागत केलं पण व्यापारी प्रतिनिधी संजय पानसरे यांनी मात्र या निर्णयाला कडाडून विरोध केला हा अन्यायकारक निर्णय आहे असं सांगतानाच सरकारनं सुरू केलेली थेट विक्रीची दुकानं आज का बरं बंद झाली याकडे त्यांनी लक्ष वेधलं एकीकडे APMC मध्ये आम्हाला नियम आणि अटी पाळाव्या लागतात या उलट थेट विक्री करणाऱ्यांना कोणतेही नियम लागू असणार नाहीत मग आम्ही त्यांच्याशी स्पर्धा कशी करणार असा सवाल त्यांनी केला प्रेक्षको स्पर्धा हा आजच्या बाजारपेठेचा नियम आहे स्पर्धा असली की त्यात ग्राहकाचा फायदा होतो पण त्याच वेळी उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये हे देखील आपण पाहिलं पाहिजे थेट शेतीमाल विक्रीच्या निर्णयामुळे आणखी वेगळी दलालांची व्यवस्था निर्माण होऊ नये म्हणजे झालं ही नवी पर्यायी व्यवस्था अधिकाधिक पारदर्शक सक्षम कशी होईल याकडे सरकारनं लक्ष पुरवणं गरजेचं आहे तरच ताजी आणि स्वस्त भाजी ग्राहकांच्या दारात अगदी त्यांच्या ताटात सहज उपलब्ध होईल सरकारनं आता हा निर्णय घेतलेला आहे त्याकरता जेवढा तो अधिकाधिक सर्वसमावेशक करता येईल तेवढं त्याचं स्वागत जास्तीत जास्त होईल तुर्तास तरी चंद्रकांत पाटील हर्षवर्धन पाटील संजय पानसरे नानासाहेब पाटील आणि अमोल गोरे या सगळ्यांचे या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल विशेष आभार ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास रहा एक पाऊल पुढे झी24 तास रहा एक पाऊल पुढे।